आमदार संजय गायकवाडांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। राऊतांवर टीका करताना जीभ घसरली। संजय राऊत यांना शेट्टींचा एवढा पुळका का? गायकवाडांचा सवाल। टॉवेल बनियन गँग सामनातून आमदार संजय गायकवाडांवर जोरदार हल्लाबोल। सरकार समर्थकांचे गुन्हे पोटात घालणारे असल्याचाही आरोप। दिल्लीत गुरु अमित शाह यांचे चरण धुवून शिंदेंनी आशीर्वाद घेतले। मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांचा निशाणा। अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अचानक दिल्ली वारी। आयकर विभागाच्या नोटिसा, मंत्री आमदारांच्या चौकशा आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावर मांडलं गाऱ्हाणं। दुधात होणाऱ्या भेसळीवरून पडळकर आक्रमक। विधिमंडळ परिसरात दाखवलं भेसळीचं प्रात्यक्षिक। डेअरी चालक भेसळ करत असल्याचा आरोप। विधिमंडळ परिसरातील कचऱ्यावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल। शिंदेंच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचे ढीग। कचरा उचलण्याऐवजी पांढरे कपडे लावून झाकण्यात आला। लपवालपवी अशी ही लपवालपवी खडसेंची एक्सपोस्ट। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची विधानसभेची मतदार यादी वापरणार। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। सिडको घरांच्या किमतीचा मुद्दा आता उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। आमदार विक्रांत पाटील यांना मांडली होती लक्षवेधी। घरांच्या किमती कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक। मंत्री उदय सामंतांचं आश्वासन। अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागेवरच होणार। राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली। धारावीकरांकडून निर्णयाला विरोध होण्याची शक्यता। शक्तीपीठ महामार्गाबाबत आज बैठक। भूसंपादनावर होणार चर्चा। शक्तीपीठला अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, तर सरकारकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न। नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांना साधारण 400 कोटी रुपयांचा फटका। तातडीने पंचनामे आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। अमरावती विभागात 1 जून ते 9 जुलैपर्यंत नैसर्गिक आपत्तीत 8 जणांचा मृत्यू। 84,088 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार कमबॅक करणार। 11 जुलै ते 14 जुलै दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज। रखडलेल्या पेरण्याही पूर्ण होणार।